कार्यक्रम खूप प्रोडक्टिव्ह झाला. मुळात म्हणजे फक्त दिशाहीन गप्पा इथे नाही झाल्या. योग्य ते मुद्दे मांडले गेले आणि योग्य मुद्द्यांवर बोलण्यासाठी योग्य लोकांनाच इथे बोलवलं गेलं. प्रॉपर वेळ दिला गेला आणि ज्या पद्धतीने मला असं वाटतं की लोकशाहीच्या माध्यमातून कुंभमेळा खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. पत्रकारितेचा कुंभमेळा सुरू झालेला आहे. कारण जे सेक्टर्स निवडलेले होते, त्या जे तज्ज्ञ लोक बोलवलेले होते, त्यांच्या मंथनातून खूप चांगल्या काही गोष्टी निघालेल्या आहेत. आणि सगळ्यात दुर्लक्षित असा उत्तर महाराष्ट्र प्रकाश होता त्यामुळे आला गेलेला आहे. आणि काय घडलं पाहिजे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने, इकडे एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट येणार आहे, पैसा येणार आहे, जगाची नजर इथे असणार आहे, तेव्हा काय नेमकं घडलं पाहिजे, तो कशा अर्थाने विकसित झाला पाहिजे, यासाठी खरोखर या प्लॅटफॉर्मवरती उत्तम मुद्दे मांडले गेले, व्हिजन दिलं गेलं. आणि मला असं वाटतं की ते योग्य लोकांच्यापर्यंत 100% लोकशाही पोहोचवणारच खऱ्या अर्थाने ही लोकशाही आहे. कलाकाराच्या नजरेतून म्हणजे मी तेच सांगतो ना की हा प्लॅटफॉर्म उत्तर महाराष्ट्राच्या अनुषंगाने अत्यंत आवश्यक आहे. कारण मी फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतो आणि फिल्म इंडस्ट्रीची सुरुवातच त्र्यंबकेश्वर उत्तर महाराष्ट्रापासून झालेली आहे दादासाहेब फाळकेंच्यामुळे. त्यामुळे त्यांच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या या भूमीवरती कलाकारांच्या माध्यमातून सांस्कृतिकदृष्ट्या कलाकाराच्या दृष्टीने लोक उत्तर महाराष्ट्र कसा डेव्हलप झाला पाहिजे याचे खूप चांगले मुद्दे इथे विचारात घेतले गेले. ज्याच्यामध्ये एक इथे खूप छान इन्स्टिट्यूशन आली पाहिजे, FTII सारखी, ललित कला केंद्र सारखी, की जिथे लोकांना शिकवेल, जिथे लोकांना प्रशिक्षण देईल. ग्रामीण भागात तरुण तिथे ॲडमिशन सुलभ मिळतील, त्यांना AI पासून मोठमोठे कॅमेराज, दिग्दर्शनाचे मोठमोठे टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टी वापरायला मिळतील. ह्या सगळ्या गोष्टी जर इथे घडल्या तर त्या अनुषंगाने चित्रपटसृष्टी इथे विकसित होईल. त्यामुळे जे फक्त राजा हरिश्चंद्र सिनेमा झाल्यानंतर नाशिकमध्ये तशा अर्थाने त्या लेवलचे सिनेमे इथे निर्माण होण्यासाठी फार आवश्यक होतं. आणि अजून एक त्यासाठी हा जो लोकशाहीचा प्लॅटफॉर्म होता, इथे खूप चांगले मुद्दे मांडले गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला हा की कुंभाच्या अनुषंगाने गोदावरी आई वाहती होण्यासाठी, अविरल होण्यासाठी, निर्मलपणे वाहण्यासाठी, त्याच्यामध्ये पाणी येण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे याचे पण खूप सागरसंगीत मुद्दे चर्चिले गेले, जे आय ओपनिंग करणारे आहेत. कारण कुंभाच्या पार्श्वभूमीवर फक्त आपण बांधकामाची भाषा करतोय, हा रिंग रोड बांधू, हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू, पण मुळात तिचं जे पाणी ते गोदावरीमध्ये व्हायला पाहिजे ते कसं व्हायला गेलं पाहिजे हे माझ्या मते सुरुवातीला लोकशाहीच्या या प्लॅटफॉर्मवरच मांडलं गेलं. त्यामुळे तुमचे थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू. सर एक फोटो